पारसमल जैनचा HIV बद्दलचा कुठलाही पुरावा कोर्टासमोर आला नाही. तानाजी पाटील हा त्यांच्याकडे पवनराजेकडे ट्रॅक्टर शोरूम मध्ये 4 महिने काम करून गेलेला होता. एवढंच नाही तर पवनराजेच्या गाडीमध्ये ज्या दिवशी घटना घडली तानाजी पाटीलचे तडीपारचे पेपर सुद्धा सापडले. सीबीआयनं त्या अँगलनी कुठलाही एक कागद सुद्धा गिरवला गेला नाही किंवा तपास केला नाही. याच्यावरनं आपल्याला समजायचं ते समजून जातं. आता अर्थात त्यांचं सगळं ज्या गोष्टी आहेत त्या उघड पडल्या म्हणून त्यांनी नकार दिला. नमस्कार, story.comच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेली 20 वर्ष एक केस संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर देशभर गाजत होती आणि याच केसमुळे धाराशिव जिल्ह्याचं अख्खं राजकारण ढवळून निघत होतं. ती केस म्हणजे पवनराजे हत्याकांड. याच हत्याकांडाचे आरोप होता तो डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि जवळपास 20 वर्षानंतर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडला आहे. याच बाबतीत आपल्यासोबत या केसचे बारकावे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत पद्मसिंह पाटील यांचे वकील डॉक्टर ॲडव्होकेट भूषण महाडिक सर. सर खूप खूप स्वागत तुमचं story.com मध्ये. सर ही केस ही एक मोठी हाय प्रोफाईल केस होती. गेली 20 वर्ष या केसकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. धाराशिव जिल्ह्याचं राजकारण सुद्धा याच केसभोवती फिरत होतं आणि आज 20 वर्षानंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता सोडली. कसं काय झालं हे नेमकं? आता 20 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली, पण डॉक्टर साहेब या केसमध्ये अडकले कसे? प्रामुख्याने ही केस कम्प्लिटली बनावट कागदोपत्री झालेली केस आहे. 2006 साली ही दुर्दैवी घटना घडली पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हरची जी काही घटना घडली. पण 2009 साली याचा बेबनाव करून कोर्टाकडनं मान्य उच्च न्यायालयाकडनं ऑर्डर घेऊन तानाजी पाटील नावाच्या व्यक्तीच्या भोवती ही केस भरकटण्यात आली. आणि हा तानाजी पाटील कोण याच्याबद्दल आजपर्यंत कोर्टासमोर ही बाब आली नाही. तपास कुठलाही सीबीआयने याच्याबद्दल केला नाही. तो का केला नाही त्याची कारणं सीबीआयला विचारली गेली पाहिजे. सीबीआयची त्या अधिकाऱ्याने विचारली गेली पाहिजे. कारण तानाजी पाटीलच्या बेसिसवरतीच माननीय उच्च न्यायालयाने ती ऑर्डर केली होती आणि ही केस सीबीआयकडे हस्तांतरित केली होती. हे तानाजी पाटील ते तुमची नार्को टेस्ट झाली त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा बाहेर आली होती. आज तो तानाजी पाटील ज्याची नार्कोची सीडी मीडियामध्ये लीक झाली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आनंदी देवी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेली आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी हे केलं की ट्रान्सफर करावी. इन्व्हेस्टिगेशन का करावी तर तानाजी पाटील नावाच्या एका व्यक्तीवर माझा आरोप आहे, माझा संशय आहे आणि त्या तानाजी पाटीलची नार्को आणि त्याची लाय डिटेक्शन टेस्ट करावी. आता ह्या तानाजी पाटीलची नार्को आणि लाय डिटेक्शन टेस्ट झाल्यानंतर तो रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयासमोर येणार होता. पण तत्पूर्वी तो रिपोर्ट मीडियाकडे लीक केला गेला. रिपोर्ट म्हणण्यापेक्षा ती सीडी लीक करण्यात आली. त्याच्यात तानाजी पाटील हा एका अवस्थेमध्ये नार्कोच्या जी प्रक्रिया असते त्या अवस्थेमध्ये तो डॉक्टर साहेबांचं नाव घेतो आणि म्हणतो मी आणि विकी मल्होत्रा आम्ही असं दोघांनी मिळून हे कृत्य केलेलं आहे आणि डॉक्टर साहेबांनी आम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं होतं. आणि हा तानाजी पाटील ज्या ह्याच्यावरती जी इन्व्हेस्टिगेशन सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं त्या तानाजी पाटीलची साधी एक पानाची सुद्धा चौकशी करण्यात आली नाही. हे फार गांभीर्यपूर्वक आहे. ह्याच्याबद्दल जेव्हा सीबीआयच्या आयोला विचारण्यात आलं किंवा सीबीआयकडनं कुठलाही युक्तिवाद करण्यात आला नाही तर सीबीआयच्या आयोला उलट तपासणीमध्ये विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की नाही आम्ही तपासणी केली नाही. हे त्यांनी ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यातनंच हे निष्पन्न होतं की तानाजी पाटील हा फक्त बेबनाव करून ज्या लोकांना तानाजी पाटीलच्या आधारे सीबीआयकडे ही केस वर्ग करायची होती त्यासाठी तानाजी पाटीलचा वापर करण्यात आला. मग हे पारसमल जैन आपण यामध्ये आरोपी म्हणून त्याला पण घेतलं होतं. परत तो माफीचा साक्षीदार झाला. पारसमल जैन हा या केसमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह झाला, कसा आला? हा पारसमल जैन एक व्यक्ती हा एक पोलीस खबरी होता. तो पोलीस खबरी असताना त्याला साधारण 2009 फेब्रुवारीमध्ये त्याला एका मुंब्र्याच्या क्लबमधून उचलण्यात आलं. पारसमल जैन स्वतः सांगतो कोर्टामध्ये, त्याच्या स्वतःच्या साक्षीमध्ये सांगतो, त्याच्या कबुली जबाबात सांगतो की मला 2009 पासून 25 तारखेपर्यंत मला इल्लिगल कस्टडीत ठेवण्यात आलं आणि इल्लिगली कस्टडी घेऊन माझ्यानंतर माझ्यावर 4 खोटे केसेस दाखल करण्यात आले. मला कम्प्लीट प्रेशर खाली मला मारण्यात आलं. माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवलंबून करून माझ्यावरती पोलिसांनी दबाव हे करून माझ्याकडनं ती कन्फेशन्स जे काय आहे ते घेतलं आणि मला माझ्या कस्टडीमध्ये असताना मला ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला आणि त्यांनी सगळ्या गोष्टीचा नंतर उलगडा केलेला आहे.
आता हाच पारसमल जैन 13 वर्षानंतर कोर्टामध्ये माफीचा साक्षीदार होतो आणि त्या माफीचा साक्षीदार होण्याच्या मागची कारणं सुद्धा फार बघितलं तर 313 होईपर्यंत त्याचा जबाब कोर्टामध्ये नोंदवण्यापर्यंत तो माफीचा साक्षीदार तो स्वतः ह्या केसला खोटी केस आहे असं म्हणून डिफेंड करतो आणि 13 वर्षानंतर असं काय घडतं 313च्या स्टेटमेंट नंतर की हा माफीचा साक्षीदारासाठी पुन्हा अर्ज करतो. त्याच्या ह्या पूर्वीचा सुद्धा माफीचा साक्षीदारचा अर्ज कोर्टाने फेटाळला. का फेटाळला तर सीबीआयने त्याला विरोध केला की आम्हाला ह्या व्यक्तीवरती भरोसा नाही, या व्यक्तीची आम्हाला गरज नाही, आमच्याकडे इतर सबळ पुरावे आहेत, त्यामुळे आम्हाला ह्याला माफीचा साक्षीदार करायला विरोध आहे. आणि मग त्याच्या मुलीचं सीबीआयला पत्र दिलं, ते पत्राचं काय कोर्टानं पण त्यावर बोलणं भाष्य केलं. त्या मुलीचं पत्र हे फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट सीबीआयने तयार केलं. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून तयार केलं आणि तयार करण्याची पार्श्वभूमी अशी आहे की 27/4/2009 हा पारसमल जैन त्याच्याच कबुली जबाबात घेतो की मी जे हॉस्पिटलला आलो असताना मी हे माझ्या मुलीला कथन केलं आणि त्या मुलीने पत्र लिहिलं. त्या मुलीची जर साक्ष आपण पाहिली कोर्टासमोर नोंदवलेली तर मुलगी म्हणते की बाबा मला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दबाव आणून मला अशा प्रकारे पत्र लिही तरच तुझ्या वडिलांची सुटका होईल, अशा प्रकारे तिने साक्ष दिलेली आहे. ती सुद्धा कोर्टाच्या रेकॉर्डला आहे. आणि 27/4/2009चं पत्र तर सीबीआयच्या ऑफिसमधनं हे पत्र सीबीआयचं म्हणणं की सीबीआयने ते स्टेट डीजीपी ऑफिसला पाठवलं. नंतर काय असं घडतं की ते पत्र शोधण्यासाठी परत सीबीआयचे अधिकारी बरं हे लेखी कुठेही इनवर्ड आउटवर्ड रजिस्टरला याची नोंद नाही, साध्या पत्राची कॉपी सुद्धा सीबीआयच्या त्या अँटी करप्शनच्या ऑफिसला त्याची कॉपी नाही आणि ते पत्र डीजीपी ऑफिसमधनं हे कसं मिळवण्यात आलं, कशा खोट्या प्रकारे हे केलं तर साधं एखादं पत्र सुद्धा ते दाखवू शकले नाहीत. आणि नंतर ते पत्र त्यांना फोटोकॉपी मिळते असं दाखवतात, असं काही साक्षीदारांकडनं आणलं त्यांनी, पण ती फोटोकॉपी मिळालेली पत्र ते स्पेशल क्राईम ब्रांचला पाठवण्यात येते. ती साधारण राकेश मारियाच्या पत्रानंतर ती कॉपी पोहोचते साधारण 8 मे 2009ला. मुख्यतः प्रामुख्याने प्रश्न हा उद्भवतो की ते ओरिजिनल पत्र गेलं कुठं. कोर्टाने हेही निरीक्षण केलं की ओरिजिनल पत्र जर ह्यांना मिळालंच नाही सीबीआयला तर कोर्टाच्या चार्जशीटमध्ये हे ओरिजिनल पत्र आलं कुठून. आणि आमचं असं म्हणणं आहे की ते पत्र कदाचित सीबीआयला राकेश मारियाच्या पत्रावर सीबीआयला कारवाई करायची नव्हती म्हणून एक बेबनाव पत्र तयार करून जुन्या तारखेचं ते पत्र आम्हाला मिळालं असं भासवून आम्ही त्याच्यावर तपास सुरू केला. हे कुठेतरी सीबीआयला खोट्या पद्धतीनं मांडायचं होतं, पण ते सीबीआयचं सगळ्या गोष्टी उघड झाल्या, आम्ही त्या उघड्या पडल्या कारण ते पत्र सीबीआयकडे कधी मिळालंच नाही. आणि ते मिळालं तरी रेकॉर्डला ते सीबीआयच्या आयोने साक्षीमध्ये सांगितलेलं आहे की साधारण ते 8-9 मेच्या दरम्यान 2009 मध्ये ते पत्र मिळालं. ह्याच्यामध्ये राकेश मारियांची काय भूमिका त्यांची. राकेश मारिया हे तत्कालीन त्यावेळेचे वरिष्ठ अधिकारी होते, पण त्यावेळी ते जॉईंट सीपी क्राईम या पदावर होते. आणि राकेश मारियाकडे क्राईम ब्रांच असल्यामुळे ही फार सेन्सिटिव्ह पद आहे, फार पॉवरफुल पोस्ट आहे, पण तरी सुद्धा तो कमिशनर मुंबई यांना त्या पदाचा अधिकारी रिपोर्ट करतो. आता हे पत्र जे काही करण्यात आलं राकेश मारियानी प्राथमिक स्वरूपात जर बघितलं आपण तर 2006 मध्ये ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सुद्धा विकी मल्होत्राला अटक करण्यामध्ये सुद्धा क्राईम ब्रांचचा मोठा रोल आहे. सस्पिशियस रोल आहे की विकी मल्होत्राला त्याच दिवशी त्याला कोर्टात हजर केलं जातं आणि त्या दिवशी त्याला ठाण्याच्या जेलमध्ये नेलं जातं. दुसरं 2009 पासून जैनची जी कस्टडी घेण्यात आली, इलिगल कस्टडीमध्ये जैनला ठेवण्यात आलं, त्याला टॉर्चर करण्यात आलं, तर क्राईम ब्रांचचेच अधिकारी तेच अधिकारी 2 युनिटचे जे राकेश मारियाच्या खाली कार्यरत होते ते त्याची कस्टडी घेतात, त्याला टॉर्चर करतात. आणि हे अगदी सरळ साधं आहे की राकेश मारियाच्या हे नॉलेजमध्ये होतं. आणि जर नॉलेजमध्ये होतं तर राकेश मारियाने स्वतःच्या अत्यारीत वरिष्ठांना न सांगता न जुमानता वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवता, कुठलाही रेकॉर्ड नाही, कुठल्याही स्टेशन डायरीला नोंद नाही, अशा प्रकारे जर एखादा प्रामुख्याने मोठा गुन्हा जर कुठे दिसून येतो तर त्या गुन्ह्याची नोंद पहिली तर स्टेशन डायरीला केली जाते आणि नंतर पूर्वपरवानगीने इतरांच्या वरिष्ठांच्या ते पत्र समजा सीबीआयला लिहायचं असतं तर राकेश मारियाला तो अधिकार नव्हता. राकेश मारिया जरी जॉईंट सीपी क्राईम होते तरी त्यांच्यावरती मुंबई सीपी होते, त्यांच्यावरती डीजीपी होते आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केलेलं.
मग राकेश मारे हे काय कुणाच्या सांगण्यावरून वगैरे काम करत होते ना? असं दिसून येतं की राकेश मारियाने ह्या सगळ्या गोष्टी काय कुणाच्या सांगण्यावरनं केल्या, पण हे ऑब्विस आहे की त्यांना कुणाचा तरी शह होता, त्यांना कुणाचा तरी पाठिंबा होता, कुणाचा तरी वर्धहस्त होता. कारण अशा प्रकारे एखाद्या राजकीय मोठ्या नेत्यांचं, डॉक्टर साहेबांसारख्या उंचीच्या नेत्यांचं, जे त्यावेळेचे निवडून आलेले खासदार सुद्धा होते आणि म्हणजे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पार्टीचे एक प्रमुख नेते होते, तर त्या नेत्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी राकेश मार्याला कोणी प्रवृत्त केलं आणि राकेश मार्याला कुणाचा वर्दस्त होता ते त्याचा तपास होणे गरजेचं आहे. आणि जेव्हा तो तपास समोर येईल त्यावेळी खऱ्या गोष्टी बाहेर पडतील. नाही, मग मी सातत्यानं असं बघत आलो, परमेश्वर पाटील पण आणि राणाजोग पाटील पण बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा लातूरच्या जिल्ह्यातून राजकारण होत होतं, येते अशा मग तसं काय होत होतं का? बघा, राजकारण बद्दल मला काही बोलायचं नाही, पण ऑब्वियस आहे की डॉक्टर साहेबांच्या जे कोणी राजकीय विरोधक त्यावेळेचे मानले जायचे, त्या राजकीय विरोधकांनी हा कट शिजवला आणि डॉक्टर साहेबांना राजकारणातनं आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना त्रास देण्याच्या हेतूने हा हेतुपुरस्पर हा कट करण्यात आलेला आहे. आणि हा राजकीय कट याच्यासाठी म्हणेल कारण एखादा अधिकारी किंवा एखादी यंत्रणा जी काही राजकीय ह्याच्याखाली चालते ती राजकीय वर्दस्त असल्याशिवाय ते अशा प्रकारच्या खोट्या केसेस करणे किंवा डॉक्टर साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला ह्याच्यामध्ये गुंतवणे हे त्यांना शक्य झालं नसतं. या केसमध्ये गाडीबद्दल पण कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. काय गाडीचा हा काय किस्सा, ती गाडी जळणं म्हणजे काय? प्रामुख्याने आपल्याला माहीत असेल तर ही घटना जेव्हा 2006 मध्ये घडली तेव्हा 2 साक्षीदार, प्रथमदर्शनी साक्षीदार ज्याला आय विटनेस आम्ही म्हणतो, त्या दोघांनी मोटरसायकल पाहिली. म्हणजे ही घटना जेव्हा बंदुकीचा आवाज, गोळीचा आवाज आला त्या दिशेने ते गेले त्यावेळी त्यांनी एका मोटरसायकलवर 2 व्यक्ती जाताना पाहिले. त्यांचे स्टेटमेंटही जबाब झाले. त्यांचं त्या साक्षीदारांचं म्हणणं होतं की आम्ही 2 लोकांना इकडनं जाताना पाहिलं. आणि त्या साक्षीदारांकडनं नंतर 3 वर्षानंतर सीबीआयने त्या साक्षीदारांची मोटरसायकलची गाडी केली. आता गाडी का करण्यात आली, तर गाडी एवढ्यासाठी करण्यात आली की त्याच्यामध्ये त्यांना अजून काही 3-4 आरोपी दाखवायचे होते, गुंतलेले दाखवायचे होते. आणि ही एक गाडी जी बेलवली नावाच्या गावात, पनवेल तालुक्यामध्ये एका बेलवली गावात रस्त्याने कडेला ती गाडी जळलेली होती. ती गाडी सीबीआयला 2009 मध्ये सापडते. आणि नुसती सापडत नाही तर त्याचा जर डिस्क्लोजर पंचनामा पाहिला तर तो पंचनामा कायद्याच्या एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे नाही आहे. आयोगने त्या आरोपींना घेऊन जाताना आरोपी मोगम सांगतात. आता आरोपीकडनं जर डिस्क्लोजर करायचं असेल, कुठल्या एखाद्या हत्याचं वेपन किंवा एखादी रिकव्हरी दाखवायची असेल तर तो पूर्णपणे विस्तृतपणे सांगतात की बाबा ह्या जागेवरती जायचं आहे. त्या पंचनाम्या जर मध्ये आपण पाहिलं तर त्याचा कुठेही त्याच्या बाउंड्रीज दिल्या नाहीत, कुठलं गाव आहे नाव दिलं नाही. आणि त्या गाडीचा कलर प्रखरपणे त्या पंचनाम्यात येतो. ज्यावेळी गाडीचे फोटोग्राफ्स घेतले गेले त्यावेळी आपल्या निर्देशाने ते कोर्टाच्या रेकॉर्डला आहे, त्या फोटोग्राफमध्ये कुठल्याही प्रकारचा कलर दिसत नाही. तर हिरवा कलर कुठून आला हे आजपर्यंत अनुत्तरित आहे. आणि कोर्टाने ह्यापर्यंत निरीक्षण केलं की जानेवारी 2000 म्हणजे हे गाडी सापडण्याच्या आधी किंवा दाखवण्याच्या आधी ही गाडीचे कागद काढण्यात आले. एवढंच नाही तर सीबीआयच्या चार्जशीटमध्ये एकाच नंबरच्या गाडीचे 2 पेपर्स म्हणजे 2 चेसी नंबर, 2 इंजिन नंबर असलेली पेपर सीबीआयकडनं दाखल करण्यात आले. ह्याच्यावरून दिसून येतं की गाडी ही सुद्धा प्लांट केलेली होती. 2 गाड्या प्लांट केलेल्या होत्या आणि गाडीची वरची साक्षीदार तपासले गेले. त्यांच्या जबाबातनं हे निष्पन्न होतं की सगळं खोटं बनाव आणि प्लांटेड विटनेसेस होते. त्यावरून हे सिद्ध होतं. मग एक गाडी बंगल्यासमोर होती असं पण कोर्टामध्ये बोललं गेलं. तो पारसमल जैन सुरुवातीला त्याच्या कबुली जबाब म्हणतो की मी रस्त्यावर लावली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणतो मी एका घरासमोर लावली. साक्ष द्यायला जेव्हा येतो कोर्टासमोर 14 वर्षानंतर तो म्हणतो मी एका बंगल्याच्या बाहेर लावली. आता ह्याच्यातनं सुद्धा कोर्टाने निरीक्षण केलेलं आहे की बाबा हा व्यक्ती जसे कायदेशीर पुरावा त्याच्या समोर येतात किंवा त्याला पडवलं जातं, त्याला शिकवलं जातं, अशा पद्धतीत तो आपली सुधारणा करत आला. आणि मग त्या रस्त्याची पासून तो गाडी आणि प्रामुख्यानं ज्या शेतात ती गाडी सापडली तो शेतमालक स्वतः म्हणतो की माझं घर साधारण तिकडनं गावात 1-1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे कुठलंही घर नव्हतं, कुठलाही बंगला नव्हता.
आणि पारसमल जैन हा कथाकथित आपल्या काल्पनिक ह्याच्यातनं घर बंगला हे सगळं क्रिएट करतात. पारसमल जैनची HIV टेस्ट झाली, त्याच्यात तू पॉझिटिव्ह कधी झाली ती HIV टेस्ट, तू कधी पॉझिटिव्ह निघाला आणि आतापर्यंत तो अजूनही तसं म्हणजे सदृढ आहे असं समजतं? पारसमल जैनचा HIV बद्दलचा कुठलाही पुरावा कोर्टासमोर आला नाही. त्याची जी केस सुरू करतो तो त्याची स्टोरी सांगतो, ती 2005 मध्ये त्याला HIV झालं असं असं सांगतो आणि म्हणून मला HIVच्या औषधासाठी पैसे लागणार होते. प्रामुख्याने आपण एक समजून घ्या, HIVचे औषधं हे शासनाच्या हॉस्पिटलमधनं मोफत दिली जातात. त्याचा उपचार मोफत असतो, त्याला पैशाची गरज लागत नाही. दुसरं म्हणजे तो जो म्हणतो की मी ट्रीटमेंट घेत होतो किंवा मी HIVची ट्रीटमेंट घेत होतो, आजपर्यंत कुठलाही पुरावा सीबीआय आणू शकली नाही ना पारसमल जैन दाखवू शकला की माझी HIVची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे हाही प्रश्न आहे की खरंच त्याला HIV होता की नाही होता, आणि तो जर 2005 मध्ये त्याला HIV झाला होता किंवा 4 मध्ये झाला होता, आज त्याला 22 वर्ष, त्याची तब्येत तुमची आणि माझ्या तब्येतीविषयी चांगली आहे. मग हे या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जवळपास तानाजी पाटील जे होते यांच्यामुळे ही केस ही काय होती आणि पवनराजेंचे संबंध आणि तानाजी पाटील हे काय हे बघा, तानाजी पाटील हा फक्त एक मोहरा होता आनंदीबाई आणि पवनराजेच्या कुटुंबांना वापरण्यासाठी, सीबीआयकडे केस वर्ग करण्यासाठी. कदाचित त्यांनी तानाजी पाटीलची विश्वासार्हता, तानाजी पाटील हा त्यांच्याकडे पवनराजेकडे ट्रॅक्टर शोरूम मध्ये 4 महिने काम करून गेलेला होता, पवनराजेचे परिचित होता. एवढंच नाही तर पवनराजेच्या गाडीमध्ये ज्या दिवशी घटना घडली, तानाजी पाटीलचे तडीपारचे पेपर सुद्धा सापडले. म्हणजे काय की तानाजी पाटील हा पवनराजे चांगला परिचित व्यक्ती होता, आनंदीबाईच्या नातेवाईक होता, असंही आम्हाला नंतर समजलं. आणि तानाजी पाटील आणि विकी मल्होत्राची जी स्टोरी घेतली ती फक्त निव्वळ हायकोर्ट माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल करून ती केस सीबीआयकडे वर्ग करण्यात यावी. आणि नंतर तो तानाजी पाटील कदाचित तानाजी पाटील आणि विकी मल्होत्रानी कदाचित हे आपल्या अंगावर घेणं टाळलं किंवा त्याचा इन्कार केला असेल. त्याच्यामुळे आज सीबीआयनं त्या अँगलनी कुठलाही एक कागद सुद्धा गिरवला गेला नाही किंवा तपास केला नाही. याच्यावरनं आपल्याला समजायचं ते समजून जातं की तानाजी पाटील किंवा विकी मल्होत्रा ही स्टोरी सुरुवात मुळापासून म्हणजे जसं जैन खोटं बोलतोय तशी तानाजी पाटीलची स्टोरी सुद्धा ही प्लॅन करण्यात आली. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग सर्वात मोठा प्रश्न होतो की पवनराजे निंबाळकर यांची हत्या नेमकी काय केली, कोणी केली आणि आतापर्यंत त्याचे आरोप पद्मसिंह पाटीलांवर होते. पद्मसिंह पाटील यातून निर्दोष झाले, नेमकी कोणी केली आणि का केली? त्यांच्या आणखीन काही गोष्टी कोर्टासमोर अनेक कारणं सांगण्यात आले, जसं राणा पाटील पण त्या दिवशी मीडिया बोलताना की त्यांची हत्याविषयी अनेक कारणं असू शकतात, त्याची चौकशी केली पाहिजे. एका मुळात पवनराजे यांचं बॅकग्राऊंड आपल्याला समजून घ्यावं लागेल. पवनराजे यांच्यावरती 5 ते 6 केसेस होत्या, गंभीर स्वरूपाच्या गुन्हे नोंदवले गेले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये खोटे कर्ज प्रकरण, होम ट्रेडचं प्रकरण आणि इत्यादी गोष्टी संदर्भात ते प्रकरणं होती. आता त्या प्रकरणातनं एवढं दिसून येतं की पैसा हा पवनराजेकडे आला, अनास पैसा आला. तो पैसा गेला कुठे, त्या पैशाचं खरे कोण, म्हणजे त्या पैशाचे ते पैशाच्या उद्भवनात पवनराजेंनी ह्याची प्रॉपर्टी घेतली, बेनामी प्रॉपर्टी घेतली. त्यामुळे पवनराजेची खरी अडचण कुणाला झाली किंवा हा पैशाच्या व्यवहारातनं काही गोष्टी झाल्यात का, याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट होता आणि हा तपास का भरकटण्यात आला. मुळात हा तपास जेव्हा कळंबोली करत होता तर कळंबोलीने फार डिटेलमध्ये ह्याचा तपास केला, त्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या. पण कळंबोलीकडनं तपास काढून क्राईम ब्रांचकडे देण्यात आला, क्राईम ब्रांचकडनं तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तर ह्याच्या मागचा हेतू कुणाचा काय होता ह्याच्याबद्दल सखोल तपास करणं गरजेचं आहे. आणि मग ते खरे लोक जे त्याच्यामधले खरे पवनराजेच्या ह्याच्यावरती जे लोक त्याचे बेनिफिशियरी असतील ते समोर येईल, सगळ्यांच्या समोर येईल आणि ते करणं. आणि आम्ही त्याच्याबद्दल विचार करतोय की त्याच्याबद्दल खरी चौकशी झाली पाहिजे. ज्या पारसमल जैनवर आता ही केस, त्याचे माफीचे साक्षीदारावर ही केस बरेच वर्ष होती, आता काय त्याच्यावर काय कारवाई, सीबीआयनं पण त्याच्यावर कारवाई करण्याचे काय संकेत दिले? हे बघा, जेव्हा एखादा व्यक्ती, एखादा आरोपी माफीचा साक्षीदार होतो, कायद्याने त्याच्यावरती बंधनं असतात की तो खरं बोलेल आणि खरा खुलासा करेल.
कोर्टाने ह्या निष्कर्षापर्यंत आलेला आहे, माननीय न्यायालय, की हा पारसमल जेल खोटं बोलतोय, ह्याने वेळोवेळी सगळं बदलत गेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याला ज्या कंडिशनवर माफीचा साक्षीदार करण्यात आला त्या कंडिशनचं उल्लंघन झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने हेही निरीक्षण केलंय की त्याला 308 CRPC खाली त्याला आरोपी म्हणून त्याच्यावर हा खटला चालवण्यात यावा. कारण बाकीच्या आरोपींच्या विरुद्ध पुरावा सिद्ध होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे बाकीच्या असं 8 आरोपी निर्दोष सुटतात, पण त्याच्या बाबतीत कोर्टाने असं निरीक्षण केलं की त्याच्यावर खटला चालवण्यात येईल. परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की पब्लिक प्रॉसिक्युटरने तसं सर्टिफिकेट कोर्टाला द्यायला लागतं. अपेक्षित असतं की एखादा जर माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल किंवा खोटं बोलण्याचं निष्पन्न होत असेल तर त्यांनी तसं सर्टिफिकेट माननीय न्यायालयाकडे द्यावं लागेल. म्हणून माननीय न्यायालयाकडे ते सर्टिफिकेट देण्यास CBIने नकार केला. आता अर्थात त्यांचं सगळं ज्या गोष्टी आहेत त्या उघड पडल्या म्हणून त्यांनी नकार दिला आणि म्हणून आता त्याला आरोपी म्हणून 308 खाली कोर्टाने तर स्पष्टपणे म्हटले की त्याला आरोपी करून त्याला ह्या खटल्यामध्ये हा खटला त्याच्यावर चालवला पाहिजे. तर हे होते ॲडव्होकेट भूषण महाडिक, ज्यांनी आपल्याला पद्मसिंह पाटील आणि जी पवनराजे हत्याकांडाची जी केस चालू होती ती या केसबद्दल अतिशय सविस्तरपणे त्यांनी महत्त्वाच्या अशा काही बाबी आपल्यासमोर मांडल्या. तर थांबूया तिथंच. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.